आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। राज्यातील शाळांमधून विद्यार्थिनींची संख्या कमी होऊ नये आणि मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण घटावे यासाठी राज्य सरकारकडून विविध विशेष योजना राबवण्यात येत आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली। ते म्हणाले की आदिवासी, अनुसूचित जाती जमाती तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींसाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत। यामध्ये केवळ शालेय शिक्षणच नव्हे तर आता सर्व मुलींना उच्च शिक्षणही मोफत देण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारने सुरू केली आहे। शाळांमध्ये मुलींना सुरक्षित आणि अनुकूल वातावरण मिळावे यासाठी स्वच्छतागृहे, महिला शिक्षकांची नियुक्ती तसेच मुलींसाठी स्वतंत्र विश्रांती कक्ष उभारले जात आहेत। या सर्व उपक्रमांमागे एकच उद्देश आहे, मुलींनी शिक्षण अर्धवट सोडू नये आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवावे। मुली शिक्षित झाल्या तर संपूर्ण समाज प्रगत होतो, हा विश्वास व्यक्त करत राज्य सरकार मुलींच्या शिक्षणासाठी कटिबद्ध असल्याचेही मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केले। त्या कमी झालं पाहिजे आणि विद्यार्थिनींची शाळेमध्ये उपस्थिती वाढली पाहिजे। या दृष्टिकोनातून पहिली ते चौथी मध्ये जाणाऱ्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील सर्व मुली व आदिवासी उपयोजना क्षेत्राव्यतिरिक्त राज्यातील अन्य भागातील अनुसूचित जाती जमातीच्या दारिद्र्य रेषेखालील मुलींना शाळेत नियमित उपस्थित राहण्याच्या दृष्टिकोनातून प्रतिदिनी प्रत्येक मुलीला 1 रुपया या दराने मुलींच्या पालकांना उपस्थिती भत्ता आणि जास्तीत जास्त 220 रुपयाच्या कमाल मर्यादेच्या अधीन राहून त्या ठिकाणी दिला जात होता। सभापती महोदया, ही वस्तुस्थिती आहे की 1992 मध्ये ही योजना त्या ठिकाणी सुरू झाली आणि त्या काळामध्ये आताच्या घडीला अस्तित्वात ज्या काही योजना आहेत इतर त्या योजना त्या काळी अस्तित्वात नव्हत्या आणि म्हणून आताच्या घडीला ही पहिली ते चौथीच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींच्या साठीची उपस्थिती भत्ता योजना ही 13 मे 2022च्या शासन निर्णयाद्वारे डीपीसीला ती वर्ग करण्यात आलेली आहे आणि डीपीसीच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी केली जाते। परंतु मला हे पण निदर्शनास आणून द्यायचं आहे की त्या काळी केंद्र पुरस्कृत मध्यान्ह भोजन योजना असेल, मोफत पाठ्यपुस्तके योजना असेल, मोफत गणवेश योजना असेल, मानव विकास मिशन मार्फत मुलींना मोफत सायकल वाटप योजना असेल, आत्ताच्या घडीला तर 12वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाची योजना अस्तित्वात आहे, हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे। विद्यार्थिनींच्या दृष्टिकोनातून जर आता आपण विचार केला तर त्यांना सुरक्षित आणि अनुकूल वातावरण असली पाहिजे। या दृष्टिकोनातून आपण शाळेमध्ये आता CCTV बसवतो, महिला शिक्षकांची नियुक्ती केली जाते, विद्यार्थिनींच्या करता स्वतंत्र स्वच्छतागृह त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि आपल्याला ज्ञातच आहे की आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या निर्देशानुसार येणाऱ्या महिन्याभराच्या आत महाराष्ट्राच्या किंवा देशभराच्या प्रत्येक शाळेच्या ज्या काही विद्यार्थिनी असतील त्या विद्यार्थिनींच्या करता स्वतंत्र स्वच्छतागृह असले पाहिजे, अशा प्रकारचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी आपण संपूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी करायला घेतलेली आहे। सभापती महोदया, विद्यार्थिनींचा ड्रॉपआउट होऊ नये आणि म्हणून या संदर्भामध्ये अनेक उपाययोजना त्या ठिकाणी आता नवीन काळामध्ये त्या ठिकाणी केल्या जात आहेत। येणाऱ्या काळामध्ये शिक्षण विभागाच्या माध्यमातून जिथे 6वीच्या पुढच्या विद्यार्थिनींचे वर्ग आहेत त्या सर्व शाळांमध्ये एक स्वतंत्र रूम, हा पिंक रूम म्हणून आपण त्या ठिकाणी सुविधा विद्यार्थिनींच्या करता त्या ठिकाणी करायला घेतोय आणि म्हणून आताच्या घडीला ही योजना डीपीसीच्या माध्यमातून राबवली जाते आहे आणि कदाचित त्या काळामध्ये इतर ह्या योजना नव्हत्या। उद्दिष्ट होतं की विद्यार्थिनींचा ड्रॉपआउट रेट कमी झाला पाहिजे आणि म्हणून आता विशद केलेल्या अनेक योजना त्या दृष्टिकोनातून राबवल्या जात आहेत।